नमस्कार मित्रांनो, मी सुरेश नेमकर तुमचं स्वागत करत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे पॉलिटेक्निक ॲडमिशन फॉर अकॅडमिक इयर 2025-26। मी स्वतः पॉलिटेक्निक केलेलं आहे गव्हर्नमेंट कॉलेजमधनं। मागच्या वर्षी सुद्धा आम्ही प्रयत्न केला होता विद्यार्थ्यांना मदत करण्याचा। या वर्षी सुद्धा तुमच्या पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये टाइम टू टाइम आम्ही महत्त्वाचे व्हिडिओज, टाइम टू टाइम महत्त्वाचे टॉपिक्स घेऊन येणार आहे। तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा सो दॅट तुम्हाला टाइम टू टाइम त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळणार। सो आपण सुरू करूया आजचं डिस्कशन। जर आपण मागच्या वर्षीचा जर रेफरन्स घेतला तर तुमचं जे रजिस्ट्रेशन ते चालू होणार आहे मेजरली 5व्या महिन्यामध्ये। कारण मागच्या वर्षी चालू झालं होतं अराउंड 29/5/2024 ते 18/7/2024 पर्यंत चाललं होतं। म्हणजे तुम्हाला हे 10 ते 15 दिवस तुमचे डॉक्युमेंट्स अपलोड करण्यामध्ये, रजिस्ट्रेशन करण्यामध्ये आणि सोबतच फिजिकल किंवा ई स्क्रुटिनी करण्यासाठी हा वेळ देण्यात आला होता। ते यावर्षी थोडा अगोदर पण होण्याचे चान्सेस आहे कारण एक्झाम लवकर झालेली आहे। तर मित्रांनो ही डेट घेऊन चला की 5व्या महिन्यामध्ये चालू होणार आहे। मग असं पकडू आपण 5व्या महिन्याची 10 तारीख पकडू, 15 तारीख पकडू, जेणेकरून त्या स्पीडने तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे काढून ठेवा। कारण तुम्हाला खूप जास्त रॉकेट सायन्स करण्याची गरज नाही किंवा टेन्शन घेण्याची गरज नाही। सगळ्यात मेन आहे तुमचे डॉक्युमेंट्स। मी तुम्हाला सजेस्ट कराल, आज एक्झाम झालेली आहे, इथून पुढे तुमचे डॉक्युमेंट्स सगळे क्लिअर करून ठेवा तुमच्या कॅटेगरी वाईज। जर तुम्हाला माहित नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोणते डॉक्युमेंट्स लागतात त्या व्हिडिओची लिंक टाकलेली आहे मी, तो पण व्हिडिओ बघू शकता आणि करंट व्हिडिओ पण यावर्षीसाठी पण बनवून घेईल, तो व्हिडिओ सुद्धा रेफर करू शकता। पहिली गोष्ट लक्षात आली। मग हे झाल्यानंतर बेसिकली आपण इथं बघूया तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागेल, 20/7ला। म्हणजे जसं तुमचा सबमिशन आणि कन्फर्मेशन झालं फॉर्मचं आणि स्क्रुटिनी झाली की लगेच तुमची मेरिट लिस्ट लागते। मेरिट लिस्ट लागल्यानंतर पण ग्रेव्हरन्स फाईल करायला, काही लोकांचं नाव चुकते, काही लोक रॉंग डॉक्युमेंट वगैरे अपलोड करतात, त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला 21 ते 23/7चा टाइम दिला गेला होता। आणि तुमची जी मेरिट लिस्ट आहे, फायनल मेरिट लिस्ट लागते ते 25/7ला। आणि तुम्हाला जो ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 1 याच्यासाठी मागच्या वर्षी चालू झालं होतं 26 जुलै ते 29 जुलै। म्हणजे मिनिमम तुम्हाला 2 ते 3 दिवस दिल्या जातं आणि लगेच 2 दिवसाच्या आतमध्ये तुमचा कॅप राऊंड 1ची जे अलॉटमेंट लिस्ट आहे ती सुद्धा लागते। तर मागच्या वर्षी 31 जुलैला कॅप राऊंड 1ची फर्स्ट अलॉटमेंट लिस्ट लागली होती आणि मग नंतर लगेच 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला ॲडमिशन करावं लागते किंवा तुम्ही फ्रीज, ते ऑटो फ्रीज वगैरे सगळ्या गोष्टी असतात ते करून एक तर पुढच्या कॅप राऊंड 2ला जाऊ शकता। तर ही सगळी प्रोसेस राहते। ती प्रोसेस तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा बघू शकता, मी इथे लिंक टाकून देतो सो दॅट तुम्हाला आयडिया येऊन जाईल। आणि डोंट वरी, घाबरू नका। मला माहिती आहे तुम्ही 10वीमध्ये आहे आणि मेजॉरिटी ऑफ मुलांच्या आईवडिलांना ह्या सगळ्या प्रोसेस समजत नसते आणि सगळं मुलाला किंवा त्या मुलीलाच करावं लागतं। तर अशामध्ये मी मेंटरिंग करायला तुम्हाला इथं अवेलेबल आहे। काही पण डिफिकल्टीज असेल, डाऊट्स असेल, बिंदास कमेंट बॉक्समध्ये मला विचारा। आणि यासाठीच हा व्हिडिओ जास्त आपल्या फ्रेंड सर्कलसोबत शेअर करा, ग्रुपमध्ये प्रोसेस करा, जेणेकरून कोणाच्या जर नजरेतून कोणती गोष्ट सुटली तर दुसरा एखादा मित्र तुम्हाला सांगणार। आणि कम्युनिटी ग्रुपसुद्धा जॉईन करून घ्या, म्हणजे टाइम टू टाइम तुम्हाला तिथे व्हिडिओजबद्दलचे अपडेट्स मिळत राहील। विश यू ऑल द बेस्ट अँड एन्जॉय, कीप लर्निंग, कीप स्माइलिंग अँड मेंटरिंग करायला तर आम्ही आहेच, काळजी करण्याची गरज नाही। सो विश यू ऑल द बेस्ट। थँक्यू।